कोणाची कॉफी करून ब्रँड नसतो बनत, त्यासाठी स्वतःमध्ये क्वालिटी लागते. तर पहिल्यांदा आपल्याला VN ॲप ओपन करायचा. VN ॲप ओपन केल्यानंतर इथं प्लसचा आयकॉन दिसेल, यावरती टॅप करायचा. न्यू प्रोजेक्ट, त्यानंतर इथं फोटो घ्यायचा, तर ब्लॅक बॅकग्राऊंड घ्यायचे आपल्याला आणि नेक्स्ट करायचं. तर ही बॅकग्राऊंड घेतल्यानंतर ही बॅकग्राऊंड आपल्याला ही पुढची लेअर डिलीट करून टाकायची. ही बॅकग्राऊंड ही वाढवून आपल्याला 15 सेकंद करून घ्यायचे. सॉंगला आपण बीट द्यायचे 15 सेकंद करून घ्या. त्यानंतर इथं म्युझिक दिसलं वरती, त्यावरती टॅप करायचा आणि म्युझिकला जायचा. सगळं मटेरियल तुम्हाला खाली देतो लिंक, त्यावरून डाउनलोड करा. तर आता हे सॉन्ग ॲड करायचं आपल्याला ॲट्रिब्यूट. तर याला बीट द्यायचे आपल्याला आणि मग ॲड करायचं. तर बीट्स दिसेल, यावरती टॅप करायचं आणि सॉन्ग ऐकून आपल्याला आता बीट लावायचं. तर बीट कसं लावायचं बघा. गाणं चालू करा असं. कोणाची कॉफी करून ब्रँड नसतो बनत, त्यासाठी स्वतःमध्ये आता बीट दिलेला आहे, बघू शकता. हे मी बीट दिलेला आहे, हे बीट मी दिलेला आहे, 5-6 दिलेला आहे. तर एक लावून दाखवतो तुम्हाला. आता हे बीट तर डिलीट करून टाकतो, यासाठी डिलीट करून टाक. तर इथं असं प्ले करायचं. कोणाची कॉफी इथं आहे बघा, इथं एक पहिला बीट द्यायचा असा आणि ह्या रेड बटनावरती टॅप करायचा आपल्याला. तर हा बीट लागला बघा, हे असं प्ले करून बघा. कोणाची कॉफी करून असं बीट लागल्यानंतर नाही तर ओके करा. ओके झाल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं, तर या टेक्स्ट आपल्याला ॲड करायचे आहेत. तर हे तयार केलेलं आहे. तर हे ॲड करायचं आणि हे ॲड केल्यानंतर ना आपल्याला काय करायचं, इथं रेशो याचा ओरिजिनलवरती इथं दिसेल, यावरती टॅप करायचा आणि याचा रेशो 9.16 ठेवायचा, म्हणजे फुल स्क्रीन दिसेल 9.16 ठेवायचा. हे झाल्यानंतर काय करायचं, तर इथं बीट लावलेलं दिसेल बघा. तर या बीटनुसार आपल्याला आता हे टेक्स्ट लावायचे. तर इथं प्ले करून बघू. तर इथून आपल्याला लावायचं, प्लेटमध्ये जायचं, कट केलेला आणि बाकीचा पार्ट आपल्याला डिलीट करून टाकायचा. इथून असं लावायचं, हे इथं असं वाढवून घ्या इथंपर्यंत, या दुसऱ्या बीटपर्यंत. नंतर परत आणि एक इमेज ॲड करायची. ते फॉन्ट हे तयार केलेलं सगळं मटेरियल तुम्हाला खाली मिळेल. त्यानंतर ही इमेज ही घ्यायची आपल्याला, ही इमेज इथंपर्यंत घ्यायची आपल्याला, दुसऱ्या बीटपर्यंत. ही परत स्प्लिट करायचं आणि हे पुढचा पार्ट डिलीट करून टाकायचा. परत एक इमेज ॲड करायची. तर आता ही त्यासाठी ॲड करायची आणि इथं हे दुसरा बीट दिसेल, इथंपर्यंत करायचं, स्प्लिट करायचं. इथं खाली दिसेल बघा ऑप्शन, ही स्प्लिट. त्यानंतर पुढचा पार्ट डिलीट करून टाकायचा. याला परत आणि एक इमेज ॲड करायची आहे ती. तर इथं बघा ही ॲड करायची आहे. इथं एक बीट लावा तुम्ही असं, तोपर्यंत असं कट करून घ्या, स्प्लिट करा आणि पुढचा पार्ट डिलीट करा. तर हे झाल्यानंतर काय करायचं, ही जी खालची ब्लॅक बॅकग्राऊंड आहे की स्प्लिट करायची, कट करायची आणि इथं डिलीट करून टाकायचं. हे डिलीट केल्यानंतर काय करायचं, इथं फोटो ॲड करायचा. आपलं तुमचा जो फोटो आहे तो ॲड इथं करा. परत इथं टॅप करायचा, फोटो आणि व्हिडिओवरती जायचा. तर इथं फोटो तुमचा ॲड करून घ्या. इथं असं मी आता माझा फोटो ॲड करतो.
हा फोटो ॲड केल्यानंतर इथंपर्यंत तर हे म्युझिक कुठंपर्यंत आहे बघायचं आणि त्यानुसार आपल्याला इथंच अनेक कट मारायचा. इमेज अशी वाढवून घ्यायची 15 सेकंदापर्यंत घ्या आणि जिथं बीट आहे ह्यावरती कट मारा, असं कट मारायचा. त्यानंतर परत या आणि हे तर पहिल्यांदा जो गॅप दिसतोय म्युझिकला 1 मिनिट 1 सेकंद गॅप आहे, तर इथं आपल्याला एडिटर टाकायचं. इथं टेक्स्टमध्ये जावा आणि इथं आपल्याला एडिटर असं टाकायचं. तर इथं कोणतं पण घेऊ शकताय तुम्ही. तर इथं हे आहे बघा टायटल, असं टायटल घ्या. तर हे टायटल आलेला इथं एडिटरमध्ये जायचं आहे. एडिटमध्ये आणि इथं एडिट असं टाका जेणेकरून आपल्याला ते गॅप वाटणार नाही. तर हे असं दिसणार आहे असं. तर हे इथंपर्यंत घ्यायचं आपल्याला या बीटपर्यंत. इथं स्प्लिट मारायचं आणि पुढचा पार्ट डेड करून टाकायचं, असं करायचं. त्यानंतर हे जे आपलं आहे हे वाढवून घ्यायचं आहे, जरासं असं मोठं करून घ्या बरोबर सेंटरला असं वाढवून घ्या. तर हे झालेलं आहे. तर हे झाल्यानंतर याला इफेक्ट द्यायचा आहेत. तर याला इफेक्ट या टेक्स्टला हे आपल्या आता PNG आहेत ह्याला इफेक्ट द्यायचा आहेत. तर इफेक्ट खाली दिसेल यावरती टॅप करून इफेक्टमध्ये जायचं आपल्याला. इफेक्टमध्ये जाऊन पुढे यायचं आपल्याला आणि झूम आउट हे असा इफेक्ट द्यायचा. 1 सेकंद असं द्या, 1 सेकंद असं द्या आणि त्यानंतर ओके करा. त्यानंतर दुसऱ्याला यायचं आपल्याला, परत इफेक्टला जायचा आणि परत पुढे यायचं आपल्याला आणि ह्यो इफेक्ट द्यायचा आपल्याला. ह्यो पण 1 मिनिट द्या, ओके करा. परत दुसरं इमेज घ्यायची आहे, परत यावर टॅप करायचा आपल्याला, परत इफेक्टमध्ये जायचा आणि परत तोच इफेक्ट आपल्याला आउट द्यायचा. झूम आउट हा इफेक्ट द्यायचा. तर हा 1 मिनिट 1 सेकंद द्यायचा सॉरी आणि ओके करायचा. परत पुढच्या वेळी दुसरा हाय असं. तर 1 मिनिट द्या आणि ओके करा. तर हे झालेलं आहे. तर हे झाल्यानंतर बघा असं दिसेल, असं दिसेल झालेला. त्यानंतर ह्याला इफेक्ट कुठला द्यायचा आहे यावरती टॅप करायचा आहे, इफेक्टला जायचं. इफेक्टला गेल्यानंतर इथं बीट्स हे दिसेल इफेक्टवर. यानंतर याचं सेटिंग फुल करायची, फुल करा असं फुल. तर सेटिंगला जायचं याच्या आणि तर 1 पॉईंटच्या वरच असं ठेवायचं, ओके करा. आणि हे झाल्यानंतर इथं दुसऱ्याला फोटोला टॅप करायचा, परत इफेक्टला जायचा. इफेक्टला गेल्यानंतर ना तर जिंटल हा इफेक्ट दिसेल बघा इथं. यातला कुठला पण तुम्ही घेऊ शकता. तर पहिला द्यायचा आणि हे 1 मिनिटाच्या वर असं वाढवून घ्या. 1 मिनिटच बसतो या, तर 1 मिनिटापर्यंत घ्या. मग त्यानंतर ओके करा. हे ओके झाल्यानंतर काय करायचं, तर हे व्हिडिओ आपला आता तयार झालेला आहे. पण इथं फोटो जास्त झालेले, फोटो बरोबर गाण्यापर्यंत करून घ्या. हे असं झाल्यानंतर काय करायचं, आता आपल्याला एक लाईट इफेक्ट ॲड करायचा. प्लसवरती जायचा, लाईट इफेक्ट. तर लाईट इफेक्ट ॲड झालेला आहे. तर हे असं वाढवून घ्यायचा, फुल करायचा. असं इथे घ्या आणि हे असं वाढवून, तर हे असं वाढवून फुल करून घ्यायचा. नंतर परत यायचं आपल्याला, यावर टॅप करून तर खाली फिल करायचा. फिल इथं ऑप्शन दिसेल बघा, यावरती टॅप करायचा. इथं ब्लेंडिंग दिसेल बघा, ब्लेंडिंगवर जायचं आणि इथं स्क्रीन करून घ्यायचं. स्क्रीन केल्यानंतर ओके करायचं. ओके केल्यानंतर हे असं सगळं दिसेल, हे बघू शकता. तर हे व्हिडिओ आपला झालेला आहे.
तर व्हिडिओ झाल्यानंतर इथं सेव्ह करा. तर व्हिडिओ इथं सेव्ह करा, एक्सपोर्टवर दिसेल. तर चला, तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला तर भावांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. ओके, बाय.